साधारण तो किल्ला हडसर. चढताना त्या बाजूने गेलेलो, उतरताना राजमार्गाने आलो, कुंटीच्या मार्गाने चढलो, राजमार्गाने खाली आलो. आणि तर बाकीचा पसारा म्हणाल तर असं काहीसं आहे. ही लोक चालत चालली आहेत आणि असं 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 पठार अगदी दूरपर्यंत नजर पोचेल असं पठारच आहे. तर सह्याद्रीमध्ये जशी डोंगर रांग आहे तसे पठार पण आहेत आणि या पठारामध्ये फिरायला फार धमाल येते. म्हणजे शब्दात नाही सांगू शकत त्या फिलिंग्स. पण पक्षी, फुलं, झाडं, त्या वनस्पती ज्या आहेत त्यांचा सुगंध, त्यानंतर मग पानांचा आवाज, गवताचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, माकड, कुत्रे, इतर प्राणी असतील त्यांचे आवाज, हे पाहायला मिळतं, हे ऐकायला मिळतं. म्हणजे भटकण्यामागचं कारण काय तर हे कारण आहे. असो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या ट्रेकवरती. यावेळेला जास्त काही बोललो नाही कारण जास्त काही बोलण्यासारखं नाही जाणवलं, पण जे दाखवायचं आहे ते दाखवण्यासारखं मला वाटलं. हा ब्लॉग फक्त ASMR टाईप आहे. एन्जॉय. बाय.